नमस्कार मित्रांनो, बघू शकता ज्वारीची कडवळ कशा खायच्या ते बघा. कडक असले की मग काड्या आवडीन खातात, फोडून फोडून खातात. पावसाळ्यामध्ये महत्त्वाचा चारा म्हणजे कडवळ आहे ज्वारीची. ताव वगैरे पण येत नाही पावसाळ्यामध्ये, त्यासाठी पण थोडा चांगला चारा आहे. म्हणजे एकदम चांगला चारा आहे, सुका चारा ज्वारीची कडवळ. भूस वगैरे तरी त्या पायाने आजूबाजूला कडून फेकतात दावण नसल्या, आणि कडवळ नाही. थोडा अंधार आहे शेडमध्ये असल्यामुळे, पण तरी बघू शकता कशा खातात ज्वारीची कडवळ, वाळलेला कडबा. पावसाळ्यामध्ये कडब्याची गरज अत्यंत असते, त्यामुळं साठवून ठेवा. जेवढं भेटेल तेवढं उन्हाळ्यामध्ये घेऊन ठेवत जा. आपण बैलासाठी आणला होता, पण तो आता शेळ्यांना पण कामी आला, खातात ते. एवढा चारा नसलं त्यांना आपण ज्वारीचा कडबा टाकतो, त्यावरच ते असतात दिवसभर सुका चाऱ्यावर. आणि तो सोयाबीन भुसा, हरभरा भुसा पण आहे, पण थोडा सोयाबीन भुसाचा स्टॉक आहे. दोन्ही मिळून जर टाकला कडबा आणि सोयाबीन भुसा तर आवडीने खातात ते. एक टाईम भुसा एक टाईम कडबा, असं करून दिवसभर त्यांची वरण होऊन जाते, तरी खातात पण आवडीने. हे बघा इथं कशी खाते, ही बरगाडी पण खाणं चालू आहे आमचं. थोडं दावण नसल्यामुळे थोडी अडचण आहे, आणि असं टोपल्यामध्ये टाकतात जेणेकरून ते वरचीवर खातात. शेळ्यांना कसं आहे, काय कोणता जरी चारा टाकलं त्यांना वरती लागतो, खाली टाकलं ते जर खायला चगळ करतात. पण असं टोपलं वगैरे असलं किंवा दावण वगैरे असले त्यात आवडीने खातात. ते बघा खालचा चारा टोपल्यात ठेवून सुद्धा कशी आवडीने खाते. हे बघा, ही आमची कल्ली शहाणी, मारती पण खूप माणसाला, लय मोकर आहे. अजून तर बारीक आहे, मोठं झालं तर काय करेल काय माहिती. डायरेक्ट आपण जर तिला मारलं तर डायरेक्ट मग आपल्या मांगावर धावून येते. ती पण अशी तशी नाही, जोरात येते एकदम. जसं 4 दात 6 दात 2 दात झालेलं बोकड आपल्याला धावतं तसं. इथं आत्ताशी 9 महिन्याची, पुढं चालून काय करते काय माहिती. सांभाळूनच राहावं लागतं लांबून लांबून, तिचं ध्यान फक्त माणसावरच असतं. शेडमध्ये अंधार आहे त्यामुळे व्यवस्थित नसन दिसत, पण होईल ॲडजस्ट. दिसतंय थोडं अंधुक दिसतंय. ही शहाणी, हिला माणूस जवळ असलं जमतच नाही, ती फक्त माणसाकडे बघते सुबह खायसाठी. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपला आवाज थोडा कमी येत असेल, कारण की मोबाईलमध्ये आता आहेच आहे, थोडा बारीकच येतो. चालेल ना, होता इथपर्यंत आपण प्रयत्न करू अजून थोडं मोठ्याने बोलण्याचा, व्हिडिओमध्ये चांगला आवाज येण्यासाठी. चला बाय बाय. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.